श्रीराम. आता आपण 81वा श्लोक बघूया. मना मत्सरे नाम सांडू नको, अति आदरे हा निज ध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिताही नसाहे. श्रीराम. आता या श्लोकापासून पुढे 20 श्लोकात समर्थांनी नाम महात्म्य सांगितले आहे. मत्सराचे अनेक पैलू आहेत. एखादी गोष्ट आपल्याला हवी होती पण ती आपल्याऐवजी दुसऱ्याला मिळाली तर त्याच्याविषयी मत्सर वाटू लागतो. अनेकदा भगवंताच्या तुच्छतेची भावना निर्माण होऊन माणसे नाम घेणे सोडून देतात. म्हणून समर्थ नामाचा आदरपूर्वक निजध्यास लागावा असे सांगतात. भगवंताचा मत्सर करून कोणाचे कल्याण झाले आहे? श्रीकृष्ण मत्सर करणारे श्री जरासंध, शिशुपाल, दुर्योधन ह्या सगळ्यांची काय अवस्था झाली. अध्यात्मात एक वेळ कामी, क्रोधी, लोभी माणूस तरून जाईल, पण अहंकारी मत्सरी मनुष्य तरणार नाही. मत्सरी माणसाला स्वतःचे हित कळत नसते, म्हणून त्याला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका. भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे, जे माझा द्वेष करतात त्यांना हे तत्त्वज्ञान सांगू नका. नामसाधना सर्वश्रेष्ठ असून त्याची तुलना अन्य कोणत्याही साधना मार्गाशी होणार नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामसाधना हा सर्व साधनांचा राजा आहे. त्यात रामनाम हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून नाम घेण्याचा कंटाळा करू नका. जय जय रघुवीर समर्थ.